गेल्या अनेक वर्षापासून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक मुख्य प्रवाहातून दूर असलेल्या बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रीय बंजारा महासंघाची बीडमध्ये स्थापना करण्यात आली आहे। स्वतः प्राध्यापक पी.टी. चव्हाण सर आपल्यासोबत आहे। सर, काय नेमकी संकल्पना आहे आणि तुम्ही बंजारा महासंघ समाज फार मोठा आहे, प्रश्न देखील तेवढेच मोठे आहेत बंजारा समाजाचे। या देशाला 80 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून, अनेक पक्षाची सरकार आली, अनेक नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये सत्ता भोगली। सत्ता भोगत असताना बंजारा समाजाचा आधार घेतल्याशिवाय कोणी आमदार आणि खासदार होऊ शकत नाही। आणि हे लोकांनी देखील आमच्या बंजारा समाजाचा मतासाठी वापर केला, परंतु दुर्दैवाने कोणी परत फिरून बंजारा समाजाच्या व्यथा आणि वेदनांकडे लक्ष दिले नाही। का ती बंजारा समाज थोडंसं निरक्षर आहे, विखुरलेला आहे, अज्ञानी आहे, गरीब आहे, ऊसतोड कामगार आहे। त्यांच्यात संघटना लवकर होत नाही, संघटितपणा येत नाही। म्हणून आम्ही त्या समाजात जन्म घेतला। आम्हाला माहिती समाजाला एकत्रित कसं आणायचे, आम्हाला माहिती सरकारवर दबाव कसा आणायचे। एका माणसाला सरकार घाबरत नाही, पण 100 माणसं जर बोकांनी जाऊन बसले तर सरकारला आमचं ऐकावं लागते। हे नैसर्गिक गोष्ट आहे। मी कुठल्या सरकारच्या विरोधात बोलत नाही, मी भूमिका मांडत असताना म्हणून एक गोष्ट आमच्या लक्षात आली, विखुरलेला बंजारा समाजाला संघटित करा, समाजाचे प्रश्न समजून घ्या, लोकांना समजून सांगा की तुमचे प्रश्न न सुटल्यामुळे काय हाल झालेत, किती मागासपणा आपल्याला भोगावा लागतोय, किती अन्याय अत्याचाराला सामोरे जावं लागते। या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून आज विश्व गौर बंजारा दिनाच्या दिवशी अतिशय शुभ दिन, पवित्र दिवस आहे आमच्यासाठी नव्हे तर या जगातील बंजारा समाजासाठी आजचा दिवस। म्हणून आजचा दिवस आम्ही सर्व, आमचे नेते भिकन भाऊ जाधव, आमचे नेते मधुकर भाऊ जाटोत, आमचे नेते आमचे अमोल भाऊ पवार आणि महाराष्ट्रातील अनेक लोक आहेत। आता एकाचं नाव घेतले तर दुसऱ्याला राग येईल। आणि मी स्वतः प्राध्यापक पी.टी. चव्हाण या संघटनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे, भिकन भाऊ राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, मधुकर भाऊ राष्ट्रीय प्रदेश कार्याध्यक्ष आहेत, अमोल पवारजी प्रदेश सरचिटणीस आहेत आणि प्रदेश कार्यकारिणी आहे। आपण जर पाहिलं तर महत्त्वाचा मुद्दा आरक्षणाचा देखील आहे, कारण मराठा समाजानं आरक्षणासाठी मोठा लढा केला। आता धनगर समाज देखील आरक्षणासाठी लढा देतोय। तुम्ही देखील आरक्षणाची मागणी केली, बीडमध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा निघाला, म्हणजे हजारो बंजारा बांधव त्यामध्ये समाज। त्याच्या पुढे काय नाही, सरकारच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जवळपास 55 मोर्चे निघाले। टोटल जर मारली तर जवळपास 35 लाख बंजारा समाज रस्त्यावर आला। सरकारने त्याची दखल घेतली, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दखल घेतली आणि 4 नोव्हेंबरला सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख कार्यकर्त्याची बैठक झाली। त्या बैठकीमध्ये त्यांनी आश्वासन दिलं होतं की आपण एक निवृत्त न्यायमूर्ती मार्फत एक आयोग बसवतोय। त्यांनी आयोग बसवलेला आहे, आयोगाचं काम सुरू आहे, बरोबर आहे। पण आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि आज मुंबईमध्ये जे विनोद आडेच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे, त्या दोन्ही कार्यक्रमाच्या मार्फत आम्ही सरकारला इशारा देतो आहे की तुम्ही बंजारा समाजाला हलक्यात घेऊ नका। हलक्यात घेऊ नका तुम्ही। समाजाचे प्रश्न रास्त आहेत, प्रलंबित प्रश्न आहेत, जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत। मागणी केली नाही म्हणून तुम्ही देणार नाहीत का? आमचं मतदान चालतंय तुम्हाला, पण बंजारा समाजाच्या पदरात काही देताना तुमच्या जीवावर येते। ही मानसिकता सरकारने आता बदलली पाहिजे। तुम्ही जर बदलणार नसाल तर बंजारा समाजाला आपली भूमिका बदलावी लागेल। कार्याध्यक्ष जाधव साहेब आहेत आपल्यासोबत। जाधव साहेब, काय सांगतात की